शिंदेचे आमदार संजय गायकवाड यांची खुलेआम गुंडगिरी, शिवाजी कोण होता पुस्तकाच्या प्रकाशकांना फोनवरून अर्वाच्य शिवीगाळ आणि धमकी, महाराजांविषयी आदर दाखवताना गायकवाडांचीच जीभ घसरली. मी आमदार नंतर आधी शिवरायांचा मावळा, महाराजांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही, शिवीगाळ प्रकरणावर संजय गायकवाडांचं स्पष्टीकरण, तर कायदेशीर लढाई लढणार, प्रकाशक प्रशांत आंबीही आक्रमक. कोल्हापुरात आमदार संजय गायकवाडांच्या विरोधात तीव्र संताप, सामाजिक संघटनांकडून छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आंदोलन, गायकवाडांच्या विरोधात तक्रार दाखल करणार, अटकेचीही मागणी. 1 मे पासून मराठी सक्ती विरोधात अमराठी रिक्षा चालकांसाठी गुणरत्न सदावर्ते मैदानात, राज ठाकरे वैचारिक दिवाळखोर असल्याची टीका, मीरा भाईंदरमध्ये सदावर्ते आणि मनसेचे कार्यकर्ते आमने सामने. संप करायचाय त्यांनी करावा, पण मराठी माणसाच्या अंगावर आल्यास रस्त्यावर तुडवणार, अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांच्या आंदोलनावरून अमित ठाकरेंचा इशारा. शरद पवारांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज, पवारांची प्रकृती उत्तम, सध्या डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला, 10 ते 12 दिवसात महाराष्ट्र दौरा सुरू करणार, रोहित पवारांची माहिती. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 52.44% मतदान, सुनेत्रा पवारांसह 23 उमेदवारांचं भवितव्य मतपेटीमध्ये बंद, 4 मे रोजी पोटनिवडणुकीचा निकाल लागणार. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 5 वाजेपर्यंत 50.68% मतदान, वडील सोबत नाही पण आशीर्वाद पाठीशी, अक्षय कर्डिलेंकडून विजयाचा विश्वास व्यक्त.